खराब रस्त्याने घेतला आणखी एक बळी. नांदगाव तालुक्यात संताप. आमदारांच्या निष्क्रियतेवर बिरोळे ग्रामस्थांचा प्रहार. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. नांदगाव, पुढारी मोठे झाले पण गाव मात्र तिथेच आहे. हे वाक्य आज नांदगाव तालुक्यातील बिरोळे ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रूंच्या रूपाने वाहत आहे. एका तरुण, प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकऱ्याचा बळी केवळ प्रशासकीय अनास्था आणि खराब रस्त्यामुळे गेला आहे. नेमकी घटना काय? बिरोळे येथील 37 वर्षीय शेतकरी राजेंद्र साहेबराव शेलार हे 8 मे 2026च्या पहाटे 5 वाजता आपल्या घामाचे दाम मिळवण्यासाठी कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन बाजाराकडे निघाले होते. वाटेत अचानक त्यांच्या छातीत कळ निघाली. काळजावर हात ठेवून त्यांनी आपल्या भावाला फोन केला, मदतीची याचना केली. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल 45 ते 50 मिनिटे लागणाऱ्या त्या मृत्यूच्या सापळ्यासारख्या रस्त्याने त्यांचा घात केला. वेळेवर उपचार न मिळाल्याने एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार रस्त्यातच संपला. राजकीय अनास्थेवर जनतेचा रोष. राजेंद्र शेलार हे लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या मामांचे सुपुत्र. अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये एकच सवाल विचारला जात होता, नांदगावचे आमदार नक्की आहेत तरी कुठे? निवडणुकीत भरघोस लीड देऊनही गावाला काय मिळाले? फक्त आश्वासनं. आज बिरोळे गावात ना चांगले शिक्षण आहे, ना आरोग्य सुविधा, ना धड रस्ता. रस्त्याअभावी कोणा मातेची प्रसूती वाटेत होते तर कधी सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेत दवाखाना गाठता येत नाही. आम्ही आमदारांच्या उंबरठ्या झिजवल्या पण त्यांना आमचा रस्ता दिसत नाही. विकास फक्त पुढाऱ्यांचा झाला, आमची मुलं मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी तडफडत आहेत, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. मागे उरलेलं पोरकं कुटुंब. राजेंद्र शेलार यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक 5 वर्षांची मुलगी आणि अवघा 2 वर्षांचा चिमुरडा मुलगा असा परिवार आहे. या चिमुरड्यांच्या डोक्यावरचे छप्पर खराब रस्त्यामुळे हिरावले गेले आहे. याची जबाबदारी प्रशासन घेणार का? आता पाणी डोक्यावरून गेले आहे. ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की जर हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल. लोकप्रतिनिधींनी आता AC गाड्यांमधून उतरून या धुळीच्या आणि खड्ड्यांच्या रस्त्यावरून चालून पाहावे, तेव्हाच त्यांना जनतेच्या वेदना कळतील. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.